अमरावती बस स्थानकाच्या पाहणीवेळी परिवहन मंत्री संतापल्याचं पाहायला मिळतंय। बस स्थानकातील अस्वच्छता बघून मंत्री प्रताप सरनाईक भडकले। 2 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश यावेळी देण्यात आले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमरावती दौऱ्यावर बस स्थानकाची अचानक पाहणी केली। या पाहणी दरम्यान बस स्थानक परिसरात पसरलेली अस्वच्छता, प्रवाशांना होत असलेला त्रास तसेच चालक वाहकांमधील अस्वस्थता पाहून मंत्री सरनाईक संतप्त झाले। अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ कारवाईचे आदेश यावेळी देण्यात आले। या प्रकरणी विभाग नियंत्रक सचिन डफळे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले। हो सर, ॲटोवाले सगळे येतात ना संध्याकाळपासून तर आम्ही तुम्हाला मिळत नाही सर। या दोघांनी ताबडतोब करावं सस्पेंड बरोबर करा ऐसे फोन जरा दोघांना बिलकुल खोटं बोलायचं नाही हवं। प्रश्न आहे म्हणजे काय, हे लोक खोटं बोलतात। बाहेरचे ऑटो ड्रायव्हर येऊन तिकडे शौचालयाचा वापर करतात। ठीक आहे, काय करायचं ते मी करतो। तर बस स्थानकातील अस्वच्छतेमुळे मंत्री प्रताप सरनाईक संतापल्याचं पाहायला मिळतंय। अमरावती बस स्थानकाच्या पाहणी दरम्यान हा सगळा प्रकार घडल्याचं पाहायला मिळतंय। बस स्थानकातील अस्वच्छता बघून मंत्री प्रताप सरनाईक हे संतप्त झाले। यावेळी तात्काळ 2 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेत। त्यामुळे अमरावती बस स्थानकातील अस्वच्छतेमुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे संतप्त झाले। तर अमरावती बस स्थानकाच्या पाहणीवेळी परिवहन मंत्री संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। बस स्थानकातील अस्वच्छतेमुळे मंत्री प्रताप सरनाईक भडकले। तर यावेळी 2 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे तात्काळ आदेश देण्यात आले। तर अमरावती बस स्थानकाच्या पाहणीवेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। अमरावती बस स्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे।